प्रश्न क्रमांक 1. पेशव्यांच्या काळात पहिला बाजीराव यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते? पर्याय अ. रायगड, ब. सातारा, क. शनिवारवाडा, ड. प्रतापगड. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. शनिवारवाडा. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? पर्याय अ. ब्रह्मपुत्रा, ब. गंगा, क. गोदावरी, ड. नर्मदा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. गंगा. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय अ. 36, ब. 35, क. 34, ड. 40. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. 36. प्रश्न क्रमांक 4. अजिंठा लेणी कोणत्या कालखंडात बांधली गेली? पर्याय अ. सातवाहन व वाकाटक कालखंड, ब. चोल साम्राज्य, क. गुप्त साम्राज्य, ड. मौर्य साम्राज्य. आणि तुमचं उत्तर आहे अ. सातवाहन व वाकाटक कालखंड. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोणते होते? अ. तारापूर अणुऊर्जा केंद्र, ब. भाभा अणुऊर्जा केंद्र, क. काकरापार अणुऊर्जा केंद्र, ड. रावतभाटा अणुऊर्जा केंद्र. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. भाभा अणुऊर्जा केंद्र. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे? पर्याय अ. उलर लेक, ब. दल लेक, क. लोकटक लेक, ड. चिल्का लेक. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. लोकटक लेक. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला गडांचा राजा असे म्हणतात? पर्याय अ. राजगड, ब. रायगड, क. तोरणा, ड. सिंहगड. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. राजगड. प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? पर्याय अ. टिहरी धरण, ब. भाकरा नांगल धरण, क. इंदिरा सागर धरण, ड. नागार्जुन सागर धरण. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. टिहरी धरण. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोणता सण रंगपंचमीनंतर साजरा केला जातो? पर्याय अ. गुढीपाडवा, ब. मकर संक्रांती, क. शिवजयंती, ड. नागपंचमी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. गुढीपाडवा. प्रश्न क्रमांक 10. मराठा साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? पर्याय अ. छत्रपती शाहू महाराज, ब. प्रतापसिंह भोसले, क. छत्रपती संभाजी महाराज, ड. छत्रपती राजाराम महाराज. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. प्रतापसिंह भोसले.
प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी प्रमुख पुरोहित कोण होते? पर्याय अ. गागा भट्ट, ब. दत्ताजी पंत, क. रामचंद्र अमात्य, ड. निळकंठ पेशवे. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. गागा भट्ट. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? पर्याय अ. नागपूर, ब. अहिल्यानगर, क. पुणे, ड. नाशिक. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 13. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून कोणत्या प्रदेशास ओळखले जाते? पर्याय अ. केरळ, ब. काश्मीर, क. आसाम, ड. सिक्कीम. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. काश्मीर. प्रश्न क्रमांक 14. भारतात काळं सोनं म्हणून कोणत्या खनिजाला ओळखले जाते? पर्याय अ. लोखंड, ब. तांबे, क. कोळसा, ड. चांदी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. कोळसा. प्रश्न क्रमांक 15. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण होते? पर्याय अ. बी. एस. खांडेकर, ब. पु. ल. देशपांडे, क. विष्णुशास्त्री चिपळूणकर, ड. श्री ना पेंडसे. आणि तुमचं योग्य उत्तर आहे व्ही. एस. खांडेकर. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय अ. धवलागिरी, ब. कंचनजंगा, क. माउंट एव्हरेस्ट भारतीय बाजूने कंचनजंगा, ड. नंदादेवी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. माउंट एव्हरेस्ट भारतीय बाजूने कंचनजंगा. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली नौदल तटबंदी कोठे केली? पर्याय अ. रायगड, ब. सिंधुदुर्ग, क. जंजिरा, ड. सुवर्णदुर्ग. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ब. सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती सदस्यांची समिती होती? पर्याय अ. 12, ब. 5, क. 7, ड. 9. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. 7. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात लाल माती मुख्यतः कोणत्या प्रदेशात आढळते? पर्याय अ. कोकण, ब. मराठवाडा, क. विदर्भ, ड. पश्चिम महाराष्ट्र. आणि तुमचं योग्य उत्तर आहे अ. कोकण. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अ. पुणे, ब. कोल्हापूर, क. गडचिरोली, ड. सातारा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे क. गडचिरोली.